परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय अमोल जाधव यांनी। पहिल्या इनिंग मध्ये आकाश शिंदेने खऱ्या अर्थाने साकारलेला खेळ आणि त्या खेळीसाठी बक्षीस या ठिकाणी निश्चितच दिली जाणार आहे। किरण भाऊ धामणकर आणि सचिन भाऊ रसाळ यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आकाशसाठी दिले जाणार आहे। काय जबरदस्त खेळ मैदानावरती पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय संत सावध सुरुवात, फारच कमी धावा मैदानावरती होत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हर मध्ये ज्या प्रकारच्या धावा आल्यात मित्रांनो, निश्चितच त्या धावांनी स्वराज्य क्रिकेट बुरसे हा संघ एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळालाय। 90 धावा 8 ओव्हर मध्ये एक चांगला स्कोर उभा राहिलाय। 91 धाव्यांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमोल जाधव आणि मयूर बालघरे। यावेळेचा चेंडू मैदानावरती बॅटर निश्चितच आपली जागा सोडून पुढे आलेले आहेत, सफल झालेले आहेत आणि निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंग टीमनं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे। अव्या तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील, बॅटिंग टीमनं रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय, तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील। चेंडू वाईड आहे की नाही हे तपासलं जाणार आहे। नव्वद धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। 91 धाव्यांचं आव्हान मैदानावरती ठेवलं आणि आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवरती अमोल जाधव यांच्या बॅटमधून चौकार, त्यानंतर 2 धावा 1 सिंगल, मयूर बालघरेकर स्ट्राईक आली। निश्चितच मैदानावरती त्याच्या रीच पासून बराचसा दूरवरती असलेला बॉल तिसऱ्या पंचांकडे निर्णय बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय। रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर निश्चितच रिव्ह्यू रिटर्न होईल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर मात्र रिव्ह्यू इनिंग साठी नसणार आहे, याची देखील नोंद घ्या। तिसरे पंच चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील। थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला महेश जाधव सर खऱ्या अर्थाने पाहायला मिळणार आहेत। संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एक दर्जेदार पंचांची भूमिका साकारणारे महेश जाधव सर चेक करतायत आणि निर्णय कळवलाय। इट्स अ वाईड बॉल, एक्स्ट्रा रन या बॉलवरती प्राप्त होणार आहे। ऑनफिल्ड पंच डिसिजन मागे घेतात। मैदानावरती अतिरिक्त धाव जी निश्चित या ठिकाणी घोषित केली जाते आणि याचबरोबर धावफलकावरती वाढ होईल। धावफलक जाऊन पोहोचतोय 8 या अंकावरती। मयूर बालघरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला। याचबरोबर चेंडू हवेत, लॉफ्ट केलाय चेंडू लॉंग ऑनला। ओ हो आकाश शिंदे, वा काय जबरदस्त झेल मैदानावरती टिपलाय। कॅच ऑफ द मॅच नवे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट। यावेळेस प्रेक्षकांना सांगावं लागलं नाही की टाळ्या वाजवा, टाळ्यांचा कडकडाट ऑटोमॅटिकली निश्चितच झालाय। जबरदस्त झेल मैदानावरती। आणि पाहतच राहावं। ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल। कॅच जर मित्रांनो तुम्ही चुकून पाहिला नसेल ना तर YouTube वरती जा, रिवाइंड करून हा कॅच पहा। काय जबरदस्त झेल मैदानावरती आपल्याला जो पाहायला मिळालाय। आकाश शिंदे पूर्णपणे जर आपण पाहिलं तर 100% समर्पण त्यानं दिलं। अनेक जबरदस्त झेल मैदानावरती आपण पाहिलाय। विकेट येते, फलंदाज बाद झालेत। मयूर बालघरे उर्फ गब्बर, मागच्या मॅच मध्ये मयूर निश्चितच झेलबाज झाले पहिल्याच बॉलवरती, परंतु या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडून संघाला भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु मयूर पुन्हा एकदा स्वस्तामध्ये माघारी परतलेत। खातं न उघडता ते तंबूच्या आश्रयाला गेलेत। आकाशच्या क्लासमेट ग्रुप कडून खऱ्या अर्थाने या कॅच साठी 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे। दिगंबर भाऊ राऊत यांच्या माध्यमातून या कॅच साठी 1000 रुपयांचं बक्षीस असणार आहे। भरपूर खरं या ठिकाणी बक्षीस खऱ्या अर्थाने जी अनाउन्स केली जात आहेत। षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय पहिलं विकेट टेकर गोलंदाज दिनेश मालपोटे पुन्हा एकदा विकेट मिळवत आहेत। नवीन फलंदाज आले, पहिलाच बॉल इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरतून कव्हर पॉइंटला चेंडू मात्र पाठवलाय सरळ सीमा पार, 4 रन्स।
नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार जो मैदानावरती आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती होईल वाढ. 12 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. याचबरोबर पुन्हा एकदा यावेळेस हो आणखीन एक कमालीचा झेल. फलंदाज बाद. काय जबरदस्त झेल मैदानावरती पाहायला मिळालाय. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानावरती बाद होताना पाहायला मिळतील. 5व्या बॉलवरती निश्चितच चौथ्या चेंडूवरती खर तर विकेट आला. त्यानंतर एक चौकार मैदानावरती आपण पाहिला आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवरती दिनेश मैदानावरती झेलबाद झालेत. बॅकफुटवरतून आपण पाहतो मैदानावरती कव्हर पॉइंटला चेंडू निश्चितच खेळायचा होता, परंतु मयूर भिलारेचा एक जबरदस्त कॅच ऑन स्क्रीन आपण पाहतोय. काय सुंदर झेल. आकाश शिंदे खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच पासून मित्रांनो आकाश शिंदे फॉर्म मध्ये पाहायला मिळालेत. पहिल्या मॅच देखील भरपूर धावा त्यांनी बनवल्यात. त्यानंतर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये देखील आकाश शिंदेनं बॅटिंग तर केलीच, परंतु फिल्डिंग करत असताना जबरदस्त झेल टिपताना तो पाहायला मिळाला. मयूर बालघरे ज्या खेळाडूकडे ताकद क्षमता होती मॅच जिंकून देण्याची, ते मयूर बालघरे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दिनेश आले. त्यांनी एक चौकार ठोकला आणि पुढच्याच बॉलवरती मयूरनं एक चांगला झेल मैदानावरती टिपलाय. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय. 2 फलंदाज बाद धावफलकावरती धावा झाल्यात त्या 12. विकेट टेकर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश मालपटे पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. डान्सिंग अंपायर निक्सन सर निश्चितच आता या ओव्हर पासून इन ऍक्शन जे आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. येस जयेश षटक क्रमांक दुसरं मैदानावरती घेऊन आलेत. पहिलाच बॉल जयेशचा उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव धावफलकावरती वाढेल. याच 2 संघांमध्ये मित्रांनो आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहिला. त्या सामन्यामध्ये जिंकून नॉटीबॉय चिंचोली संघ क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचला. हो यावेळेचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा यॉर्कर लेंट जी मैदानावरती आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू टाकला. त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉल मैदानावरती येईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 13. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जिथे जागा मिळेल तिथे बसून उभं राहून खऱ्या अर्थानं प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. यावेळेचा चेंडू फुल टॉस. दिशा थोडीशी खराब होती आणि त्यानंतर चेंडू मात्र पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमापार. 4 रन्स. प्रवीण 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 जवानी मेरी चाल मस्तानी तूने कदर ना जानी रामा जवानी मेरी चाल मस्तानी तूने कदर ना जानी रामा. वाह जबरदस्त डान्सिंग अंपायरिंग निक्सन सर या ठिकाणी दाखवतात. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा निक्सन सरांसाठी. निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती एक चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे गेले. 2 फलंदाज बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 17. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू असताना जयेश तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फलंदाज चेंडू सोडून देत आहेत आणि इथे निक्सन सर चालता बोलता डोलता हा व्हाईट बॉल या ठिकाणी निक्सन सर कळवत आहेत. वाईट चेंडू असेल. एक अतिरिक्त अवांतर धाव धावफलकावरती वाढेल. आपल्या अनोख्या ऍक्शननं खऱ्या अर्थानं सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती प्रेक्षकांची मनं जिंकणारे निक्सन सर आपल्याला पाहायला मिळतात, जे या मॅच साठी डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला इनिंग साठी पाहायला मिळतात. वाईट बॉल आलाय. याच बरोबर वाह परफेक्ट मिड ऑफ द बॅट क्रंचिंग ऑफ द साऊंड. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय. बिग 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 ब्लास्ट. षटकार. षटकार मैदानावरती आलाय. जयेश वरती आक्रमण चढवलंय अमोल जाधव.
कित्येक काळ खऱ्या अर्थानं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये आणि तालुक्याच्या बाहेर देखील एक जबरदस्त क्रिकेट गाजवणारे खेळाडू अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा चेंडू फुलरेंचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मयूरच्या माध्यमातून पड झड धडपड खेळाडू मैदानावरती करतायत. जे खेळाडू खऱ्या अर्थानं मैदानावरती पडत असतात ते खेळाडू लोकांच्या नजरेमध्ये कधीच धड नसतात, कारण ते पडत असतात. परंतु ते खेळाडू केवळ पडत नसतात तर पडता पडता घडत असतात. आणि आज खऱ्या अर्थानं या मातीमध्ये प्रत्येक खेळाडू घडतोय. मोठी अपील पंचांकडे केली जाते. नकार असं मैदानावरती पंचांनी कळवलाय. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर जे दुसरं सुरू आहे, 5 चेंडू टाकले गेलेत. डॉफलकावरती धावा 2 फलंदाज बाद धावा झालेत त्या 24. आणि या ठिकाणी निक्सन सरांसाठी डान्सिंग अंपायर यांच्यासाठी खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ उद्योग समूहाचे असणारे सर्वे सर्वा उत्कृष्ट समालोचक किरण येवले सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. हो, याचबरोबर अपील लाऊड अपील केली जाते. आणि याचबरोबर मैदानावरती पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 फलंदाज बाद. स्कोर झालाय तो 24. शेवटचे अजूनही मैदानावरती चेंडू शिल्लक असतील ते 36 आणि बनवायच्या 67 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 प्रमुख फलंदाज मैदानावरती बाद केले. प्रथमतः मयूर बालघरे बाद झाले आणि त्यानंतर मैदानावरती जर आपण पाहिलं तर निश्चितच दिनेश चव्हाण हे फलंदाज बाद झालेत. आकडे बदलणारा खेळ, आकडे बदलायला लावणारा खेळ, तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ आणि तमाम भारतीयांचा श्वास बनलेला खेळ, क्रिकेटचा खेळ. शेवटचे 36 बॉल 67 रनची आवश्यकता. ठिकाणी आपण पाहतोय पारितोषिक असणार आहे. अमोल जाधव यांनी जर आपल्या संघाला नॉट आउट मॅच जिंकून दिली तर निश्चितच मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोज दाभाडे यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयांचं रोख पारितोषिक अमोल जाधव यांच्यासाठी दिले जाणार आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दिनेश मालपोटे. पहिल्या ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं विकेटनं सुरुवात त्यांनी जी मैदानावरती केली. चौकार पहिल्या बॉलवरती जरूर आला परंतु विकेट देखील मिळवले. हो हो हो, यावेळेस आणखीन एक बॅटची कडा. फलंदाज बाद. विकेटचं होईल पतन. विजय बालघरे बाद 0वरती. बॅक टू द विकेट येताना मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 सुरू झालंय. आतापर्यंत नॉटी बॉय चिंचोली संघाचे मित्रांनो 3 फलंदाज बाद झालेत आणि 3ही विकेट दिनेश मालपोटे यांनी घेतलेत. काय अफलातून गोलंदाजी मैदानावरती करतात दिनेश मालपोटे. राहुल दादा ओझरकर आणि जीवनदादा कारके यांच्या माध्यमातून दिनेशच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. प्रत्येकी 100 रुपयांचं पारितोषिक मान्यवरांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निश्चितच आपण पाहतोय मनोजी दाभाडे यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं बक्षीस अमोल जाधव यांच्यासाठी असणार आहेत. यावेळेचा चेंडू हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. डॉट बॉल होते. आदेश गाडे नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट दिनेश मालपोटे यांनी घेतली. त्यानंतर पुढचाच बॉल डॉट आलाय. आदेश गाडे पहिला चेंडू खेळतात आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी कुठल्या प्रकारे अटॅकिंग मोड अजिबात दाखवलं नाही. पहिल्या चेंडूवरती हळूवारपणे बॅट त्या ठिकाणी स्टीअर केली. पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट. वा भाई वा. आदेश गाडेच्या बॅट मधून षटकार.
मैदानाच्या आतमध्ये षटकार येताना पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड तर पुढे जात आहे. टॉफुल कव्हरची धावा आहेत त्या 30-91 धावेंचं टार्गेट. आव्हान भरपूर मोठं आहे परंतु पाठलाग करण्यासाठी आम्ही देखील सक्षम आहोत हे सांगत असताना नॉटी बॉय चिंचोली टीम कडून आदेश गाडे मोठा फटका पुन्हा एकदा आणि चेंडू पॉइंटच्या डोक्यावरतून पोहोचतोय सीमापार. षटकार. Jazz in the mix. वाह. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानावरती आलेत आणि या षटकारांच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. टॉफुल कव्हरती 36 धावा. मॅच मैदानावरती ऑन झाले. आदेश गाडे आले आक्रमण चढवतायत आणि पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑन मधून आदेश ठाकूर चेंडूच्या मागे एका टप्प्यावरती कलेक्शन होईल. सिंगल धाव मैदानावरती येते आणि या सिंगल बरोबर टीमचा स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे. टॉफुल कव्हरची धावा आहेत त्या 37. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू जे मैदानावरती टाकले गेलेत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक डॉट बॉल, लगातारचे 2 षटकार आणि एक सिंगल. आदेश गाडे मैदानावरती आपण पाहतोय या ओव्हरमध्ये निश्चितच 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत आणि त्यांच्या बॅट मधून 13 धावा मैदानावरती येताना पाहायला मिळाल्यात. 31 चेंडू आणि 54 रनची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा दिनेश. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस ऑन साइडला खेळला. स्क्वेअर लेग मध्ये डीपला फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती मिळते एक सिंगल धाव. या एकाच धावेच्या बरोबर संघाचा धावफलक मात्र पुढे जात आहे. 3 षटकांचा संपला खेळ. 3 फलंदाज बाद धावा झाल्या त्या 38. शेवटचे 30 चेंडू 53 धावेंची गरज. आखरी 30 गेंदे शेष. जीतने के लिए 53 रनों की जरूरत. 30 चेंडू 53 धावेंचं आव्हान जे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले निश्चितच आपण पाहतो मैदानावरती जो बॅटिंग टीमने घेतलेला आहे. केवळ आणि केवळ 3 फिल्डर जे 30 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही फलंदाज आता टच मध्ये आलेत. आदेश गाडे देखील बॅटवरती परफेक्ट चेंडू घेत आहेत. 2 षटकार त्यांनी ठोकलेत. अमोल जाधव 10 चेंडू 18 वरती खेळत आहेत. दोन्ही बॅटर सेट आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. 3 षटरक्षक 30 सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही 30 चेंडू आणि 53 धावेंचं समीकरण जे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू 53 धावा हे समीकरण. आकाश शिंदेच्या खरं तर खेळीसाठी कॅशसाठी अडलेगावचे उद्योजक अमितदादा घोटकुले यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस ऑनलाईनच्या माध्यमातून ट्रान्सफर केले गेले. मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जे सहित षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. ऑफस्टंपच्या बाहेर निघून हा चेंडू खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू मात्र दणदण करत जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय खणखणी चौकार. तन भी है मन वरती आलाय. चौकारानं सुरुवात या षटकाची झाली. 4थ्या ओव्हर मध्ये बाउंड्री येताना पाहायला मिळाले. बरीचशी बातचीत चर्चा वेळ घेतला जातोय. चला घाई करा, वेळ वाचवा. 29 बॉल 49 धावेंची गरज. स्वराज्य क्रिकेट क्लब बुरसे ज्या संघाच्या नावावरती मोठे विक्रम आहेत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा अमोल जाधव खोदून काढतायत आणि चेंडू पाठवतायत कव्हर्सला. ओ हो
प्रथमतः वाटलं उमेश धामणकर चेंडू रोखतील, परंतु चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सरळ सीमापार. येतोय आणखीन एक चौकार, लगातारचा हा दुसरा चौकार मैदानावरती अमोल जाधव यांच्या बॅटमधून. बावन्न धावा धावफलकावरती टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. नॉटी बॉय चिंचोली संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 52 धावा बनवल्या गेल्यात. 27 बॉल 39 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार जे ऑफ साइडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर एक षटकार जो लॉंगॉनच्या डोक्यावरतून ठोकला. अमोल जाधव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खिंड लढवतायत, झुंज मैदानावरती देत आहेत आणि त्यांना साथ देण्याचं काम आदेश गाडे देखील मैदानावरती करतायत. जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूचा कोणी पराभवही करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचंय. ज्यावेळेस माझे पाय थकलेत, हात थकलेत, बाहू थकलेत, त्यावेळेस मला समोर एव्हरेस्ट दिसतंय. तो स्टार मला गाठायचा, त्यासाठी मला कुठलाही थांबा घ्यायचा नाहीये. ते ध्येयासाठी माझी नरकात देखील जायची तयारी आहे, परंतु कारण हे स्वर्गीय असलं पाहिजे. आणि आज एकमेव कारण प्रत्येक खेळाडूच्या डोळ्यासमोर असेल. स्वराज्य चषक 2025 या स्पर्धेमध्ये एक तरी मानाचं करंडक आपल्याला उचलायचंय. क्वार्टर फायनलचा खर तर हा पडाव जो अतिशय महत्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 5 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. हो हो हो, वाह, काय जबरदस्त झेल. उमेश दामनकर घेत आहेत 1 हँडेड कॅच. अमोल जाधव सेट बॅटर 15 बॉल 32 वरती खेळत असताना 16व्या चेंडूवरती बाद झालेत. कॅच ऑफ द मॅच पुन्हा एकदा उमेश दामनकर यांनी टिपलाय. जबरदस्त झेल, विकेट.